डीमार्टला गेल्यानंतर माझी काय फजिती झाली ते तर मी तुम्हाला सांगणारच आहे. एवढा मोठा मूर्खपणा मी कसा करू शकते. जेव्हा आम्ही डीमार्टला पोहोचलो त्यावेळेला ना तिथे जिथे बॅग सील करतात तिथे एक भली मोठी लाईन होती आणि बाजूलाच एक स्टाफ होता जो काही लेडीजचे बॅग जे आहेत ते सील करून देत होता. तर मी म्हटलं चला एवढ्या मोठ्या लाईनीत उभं राहण्यापेक्षा इथेच जाऊ. तर तिथून मी माझी पिशवी जी आहे ती सील करून घेतली आणि नंतर मला आठवलं की मी तर फोन माझा त्या पिशवीमध्येच ठेवला. अरे बापरे! मग विचार केला काय करू बरं? म्हटलं जाऊ देत, फोनमध्ये काही एवढं इम्पॉर्टंट नव्हतं. म्हणून मी आतमध्ये एंट्री तर घेतली डीमार्टमध्ये आणि डीमार्टमध्ये एंट्री घेतल्याच्या नंतर तुम्हाला सांगते, मला सतत असं वाटत होतं की माझा फोन वाजतोय का, माझा फोन वाजतोय का? आणि ज्यांच्या कोणाचे पण फोन वाजत होते ना, त्या सगळ्यांची रिंगटोन माझ्या फोनसारखीच होती यार. तुमचंही असं कधी झालं आहे का? प्लीज मला कमेंट करून सांगा. डीमार्टची शॉपिंग बोलू शकता, डीमार्टचा हॉल व्हिडिओ बोलू शकता, काहीही बोलू शकता. चला सुरुवात करूया. सगळ्यात पहिलं ह्या पिशवीवरून, कारण तेल आहे. तर इथे मी तेल घेतलेलं आहे 1, 2, 3, 4 पिशव्या. तसं एवढं लागत नाही, पण स्वस्त होतं म्हणून मी एक एक्स्ट्रा घेऊन ठेवलं. मी नेहमी एक्स्ट्रा घेते. आणि ही आहे कढई, जी स्टीलची आहे. ही स्टीलची कढई घेण्यासाठी मी नेमकी गेली होती. ऍक्च्युली मला खूप दिवसापासून घ्यायची होती आणि जेव्हा मी साहेबांना म्हणाली मला स्टीलची कढई घ्यायची आहे, सो ते मला म्हणाले की स्टीलच्या भांड्यांमध्ये भाजी किंवा मग अन्न जे आहे ते करपतं. सो काय करणार त्यावेळेला? आता बघू काय होतंय ते. नेमकं मी एकच घेऊन आले की बघायला की कसं होतंय करून. असं मी भांडं आहे त्यामध्ये जेवण बनवलेलं चांगलं असतं. नॉनस्टिक किंवा मग अजून कोणतं आपण जे काही वापरतो भांडी त्यापेक्षा. सो स्टील आणि तांबे ह्यामध्ये कन्व्हर्ट होणं माझं चालू आहे. सो आता बघूया काय. हो, हे हर्षी सिरम घेतलेलं आहे. ह्या वेळेला मी श्रीसाठी जाम नाही घेतलं, तर म्हटलं हे एक ट्राय करूया. त्याच्यानंतर हे एक माउथ फ्रेशनर घेतलं होतं. श्री जरा कधी-कधी दात घासायला जरा कंटाळा करतो. सो आम्हाला असं वाटलं की एकदा ट्राय तर करून बघूया आठवड्यात 1दा-2दा वगैरे त्याला हे देऊन, की त्याला सवय होऊन जाईल माउथ वॉशची किंवा माउथ फ्रेशनरची आणि मग दात घासायला सुरुवात करतो. सो त्याच्यानंतर हे. तर हा जो ब्रश आहे ना, तो आणि हे स्पॅटुला मला खूप आवडतो बरं का. असा एक सेम माझ्याकडे होता, पण साहेबांनी खाल्ला होता मला. पण काय झालं माहितीये का? चेक करून दाखवते. थांबा, फोडून दाखवते. ब्रश आहे ना, सिलिकॉनचा आहे आणि मला खूप आवडतं बरं का. तसं दुसरीकडे पण भेटतं, पण डीमार्टमध्ये जरा मोठं भेटतं. ह्याच्यापेक्षा मोठं होतं, पण ते ₹99 होतं आणि मग मी म्हटलं की बघूया. कारण हे गेल्या टायमाला जेव्हा आणलं होतं त्यावेळेला हे जे दिसतं ना काचेचं, हे माझ्याकडून तुटलं होतं. म्हणजे मला इतकं आवडलं होतं की मी कंटिन्यूअसली यूज करत होती आणि मग ते आपण गरम पदार्थ असतात ते ढवळायला यूज करतो आपण आणि मग ते तसं एका साइडला असं ठेवून आहे ना, तुम्ही बघू शकता. असं आपण ठेवतो ना एखाद्या वेळेला, तर असं ठेवून आहे ना ते, इथे हे नाजूक भाग आहे ना, तो तुटून गेला होता. सो आता नवीन आणलंय. इथं ही माझी श्रीची गाडी. त्याला इतकी आवडली होती आणि जवळ-जवळ 6 महिने झाले ह्या गाडीसाठी तो नाचतोय. मेन म्हणजे ना, दर टायमाला आता घेऊ, नंतर घेऊ असं टाळाटाळ चालू होती. पण पोराने 6 महिने वाट पण बघितली बरं का. मग आता घेऊनच दिली. पिझ्झा मेक एंड चीज असं काहीतरी आहे. मेकरोनी, चीज मेकरोनी आहे. ते मी ट्राय करणार आहे नवीन. त्यासाठी घेतलं होतं. हे टिश्यू पेपर्स आहेत हायजीनसाठी. एकदा ट्राय करायचं होतं. तयार आटा ट्राय करायचा आहे मला. सो तिथे हाच मला भेटला. सो 5 किलोचा आहे. हे सोना मसुरी आहे तांदूळ. 1 किलो 600 ग्रॅम. ओके. आणि हे तांदूळ तुम्हाला माहितीये का, लुझोचे सामान भरायचं म्हटलं ना की ते सील पॅक करतात ना त्यावेळेला खूप वेळ लागतो बरं का. पण मी हे जेव्हा गेली तिथे आणि साखर भरत होती त्यावेळेला मला हे सील पॅक केलेलं एक पॅकेट भेटलं आणि मी खूप खुश झाली बरं का. बाय द वे हे 5 किलो 200 ग्रॅमचंच आहे आणि मी ह्या वेळेला साहेबांना, तसं मी 3 किलो साखर दर टायमाला भरते आणि ते मला उडतं अजून.
पण मी ह्या टायमाला म्हणाली, "साहेब मी आता 5 किलो साखर भरणार आहे आणि अर्धा किलो चहा पावडर भरणार आहे, कारण तुम्ही खूप चहा पिताय." बाय द वे साहेबांचं काम इथे बाजूला चालू आहे. त्यामुळे ते खूप खूप वेळा चहा पितात. तसं साईडवरती सुद्धा खूप वेळा चहा पितात. त्याचा काही असा इश्यू नाहीये. हे हे गुळाची पावडर आहे. सो साहेब मला बोलले, "आता साखर वापरत जाऊ नको श्रीच्या खाण्यामध्ये." सो त्याच्या खाण्यामधून साखर कमी करण्यासाठी आम्ही गूळ पावडर आणलेली. साखरेचं झाकण जे आहे ना ते तुटलेलं आहे. ओके, बघू शकता तुम्ही. घरी आणेपर्यंत जस्ट तुटलं. तर ह्या पिशवीमध्ये एवढंच होतं. आणि हे एक होतं, हे पिरियड पॅन्टी आहेत, जे मी दर महिन्याला स्टॉक करतो. मला पिरियड्स येऊन गेलेले आहेत आणि मी पिरियड्सच्या दुसऱ्या दिवशी मी हाच ड्रेस घातला होता आणि हा ड्रेस पूर्ण व्हाईट आहे. ओके, तुम्ही बघितला असाल मला भरपूर वेळा घालताना. त्यावेळेला पेरेंट्स टीचर मीटिंग होती आणि त्याचे काही व्हिडिओज आहेत, म्हणजे आम्ही खेळ वगैरे खेळलो होतो. ते व्हिडिओज मॅडम मला सेंड करणार आहेत. जेव्हा ते सेंड करतील त्यावेळेला तो ब्लॉग सुद्धा येईल. ओके, पण खूप एन्जॉय केलं होतं त्या दिवशी आम्ही. मज्जा मस्ती केली होती. तर त्या दिवशी मी हेच यूज केलं होतं. माझा पिरियडचा दुसरा दिवस होता आणि मी पिरियड पॅन्ट यूज केली होती आणि मी दिवसभर हा ड्रेस घातला होता. ओके, माझ्या घड्याळामध्ये 12 वाजायला 10 मिनिटं आहेत. ओके, तर मी पटापट हे दाखवते, एका साईडला करते आणि जाऊन झोपते. ओके, हे एक बिस्किटाचं पाकिट, एक मॅगीचं पाकिट, कोकम. ऍक्च्युली कसं माझे पप्पा येणार आहेत ना, पप्पाकडे येणार आहेत. गणपतीच्या नंतरच मोस्टली पप्पा येतील आणि पप्पा आता बहुतेक आता मम्मी पप्पा बहुतेक बाबूच्या बर्थडेला येतील. आता मध्ये तर येणार नाहीत ते लोक. सो जेव्हा पण येतील ते त्यावेळेला त्यांना मी कोकम आणायला सांगणारच होती. पण ऍक्च्युली मला ना खूप ऍसिडिटी होते आणि पित्त होतं. तर पित्तासाठी मी कोकम जे आहे त्याचं काय करते ते तुम्हाला नंतर सांगेन. ओके, ते केल्याच्या नंतर आहे ना मला अजिबात ऍसिडिटी होत नाही आणि आता माझे उपवास चालू आहेत. उपवासाच्या टायमाला मला नक्कीच पित्त होतं. आणि हो, पित्तासाठी मी कोकम सरबत पण पियायची. पण ऍक्च्युली मी जे आता कोकम सरबत आणलंय मागे 2-3 महिन्यापूर्वी, तेही डीमार्टमधूनच आणलं होतं. त्याची चव मला काही एवढी वाटत नाहीये. म्हणजे 1 ग्लास पाण्यामध्ये मला अर्धा ग्लास कोकम सरबत टाकावं लागतं, तरी सुद्धा आंबटपणा येत नाही. सो मला अजिबात आवडलेलं नाही, म्हणून ते तसंच पडलंय. सो आता म्हणून मी हे आणलंय. बघू आता ह्याची चव काय असेल ते. हे बघा, हे छोटे-छोटे मी जार घेतलेत. ॲक्चुअली असे 4चा सेट मला जर फोटो भेटले तुम्हाला दाखवेन मी. ते ₹99 ला 4 होते आणि त्याची जी क्रिस्टल हे जे तुम्हाला दिसते ना चमक काचेची, ती चमक दिसत नव्हती. एकदम भुरकट-भुरकट वाटत होतं आणि म्हणून ते मी घेतलं नाही. त्याचं जे झाकण होतं ना, ते सुद्धा पातळ होतं. स्टीलचं झाकण होतं, पण ते असं वाटत होतं की ते आता तुटेल वगैरे. म्हणून मग मी ते घेतलं नाही. तर हे ₹99 ला 4 होते आणि हे ₹19 ला 1 आहे. म्हणजे हे मला 5 पडतील. ओके, जर असं घेतलं तर. सो मी हे घेतलंय मीठ ठेवायला आणि 2 घेतलेले आहेत ह्याच्यासाठी. एक मीठ ठेवायला आणि एक बघू काय ते सांगते. त्याच्यानंतर हे एक चीजचं पाकीट घेतलंय बनवायला. श्रीला खूप आवडतो, मला देखील खूप आवडतो. बाय द वे हे पॅनकेकचं मिक्सचर आपण. सो हे एक पनीरचं पाकीट आहे. हे ड्रायफ्रुट्सचं पाकीट होतं. इथे 100 ग्रॅम ₹100 लिहिलेलं आहे. तिथे ₹71 ला पडलं. म्हणजे हे जे ₹100 सांगितलेलं आहे ते ₹100 नाही पडले, ₹71 पडलं. त्याच्यानंतर मग मी डाळी घेतल्यात. मला आश्चर्य वाटतंय, डाळी मी सगळ्या 320 ग्रॅम आहे हे, म्हणजे 5 किलोपेक्षा जरा जास्त घरात डाळी आहेत, त्यामुळे हे कमी स्टॉक भरण्यात आलेला आहे. त्याच्यानंतर हे रब्बरचं सेट होतं. 1, 2, 6 रब्बरचं सेट होतं ते घेतलंय. चहा पावडर घेतलेली आहे. एक ओरिओ बिस्किट घेतलेलं आहे माझ्यासाठी. अजून एक चहा पावडर. तसं मी दर महिन्याला फक्त पाव किलो चहा पावडर भरते, पण ह्या टायमाला मी अर्धा किलो चहा पावडर आणि 5 किलो साखर भरलेली आहे. टेन्शन फ्री चहा पिया तुम्ही. मी आहे. अजून एक पनीर मसाल्याचं पाकीट. तुम्ही मोजा हा किती पनीर मसाल्याचे पाकीट घेतलेत. अजून एक पनीर मसाल्याचं पाकीट. मला पनीर मसाला खूप आवडतो. आणि हे एक चिप्सचं पाकीट घेतलं होतं वेफर्सचं, ज्यात बनाना चिप्स होते. पण माझ्या साहेबांनी, तुम्ही बघू शकता साहेबांनी फाडलेलं आहे. त्यांना ट्राय करायचं होतं म्हणून. क्यूट आहेत. हे चणा डाळीचं पाकीट आणि हे सुद्धा बहुतेक मी हे सुद्धा 350 ग्रॅमच घेतलेलं. कांदा लसूण मसाला ह्याची हे सांबार मसाला मी डीमार्टवरून आणलाय. ऍक्च्युली मला सांबार मसाला हवे होता. डीमार्टचा ट्राय करायचं होतं. ऍक्च्युली मला डीमार्टचा मसाला ट्राय करायचा होता, म्हणून मी सांबार मसाला आणलाय.
आणि छोलेचं पाकिट आणले. सर्फ एक्सेल आणलंय. ऍक्च्युली दुसरे बाळ जे असतात ते खूप गळतात पावसाळ्यामध्ये, म्हणून सर्फ एक्सेल अजिबात गळत नाही म्हणून आणलंय. हे पॉपकॉर्नचं क्यूटचं पाकिट मला 10 रुपयाला भेटलं. म्हटलं चला एकदा इन्स्टंट पॉपकॉर्न घरात बनवून तर बघूया म्हणून आणलंय. इन्स्टंट खमणचं पाकिट भेटलं, ते सुद्धा आणलंय ट्राय करायला. अजून एक बार पुलावचं तांदळाचं पाकिट भेटलं मला, 49 रुपीज का कितीला तरी होतं, सो ते एक घेतलं. जिरा पावडर हे जे 560 ग्रॅम म्हणजे अर्धा किलोच्या दरम्यान आहे. रेड चिली पावडर तसं आहे घरामध्ये म्हणून हे 100 ग्रॅमचं पाकिट आणलेलं आहे. घाई गडबडीत तिखट मिरची उचलली गेलेली आहे घाई गडबडीत. ओके, तसंही मला मालवणी मसाला आवडतो, पण मालवणी मसाल्याच्या जागी हे आलंय. उडदाची डाळ मोजून 18 रुपयाची घेतली बरं का. उडदाची डाळ. मुगाची डाळ ही 390 ग्रॅम घेतलेली आहे, म्हणजे पाव किलोच्या दरम्यान. पाव किलोच घ्यायची होती मला. राई, अजून एक मसाला, गोडा मसाला. बरं, गोडा मसाल्याचं पाकिट आलंय, चला जाऊ दे. गरम मसाल्याचं पाकिट घ्यायचं होतं, तर गोडा मसाल्याचं पाकिट आलंय. हे पावटे, ह्याला तुम्ही काय म्हणता बरं? पावटा म्हणता किंवा वाल म्हणता. ह्याच्यावरती वाल लिहिलंय. ओके, अर्धा किलोचं आहे, 500 ग्रॅमचं वाल लिहिलेलं आहे याच्यावरती. तुम्ही ह्याला काय म्हणता? आमच्याकडे पावटा म्हणतात. ओके, आणि ते मला फार आवडतं म्हणून मी माझ्या श्रीला सुद्धा कधी कधी पावटा म्हणते. बरं, ह्यात आहे गुळ पावडर. गुळ पावडर खरंच खूप स्वस्त भेटत होती, म्हणजे 50 रुपयाला वगैरे भेटत होती, आणि गुळ पावडर बाय वन गेट पण होतं, सो त्यामुळे मी एक घेतलं. आणि ही गाडी माझ्या श्रीसाठी घेतली गाडी. खरी गाडी खूप छान आहे. 6 महिने थांबलाय तो पोरग, म्हणून प्रेमाने त्याला घेऊन दिली बरं का. बाय द वे, हे जे जार आहेत ते मला फार आवडले. 19 रुपयाला आहेत. सो, आणि हो, हे मेन म्हणजे ते जे 99 रुपयाला जार होते ना, अशातले जरा मोठे होते, पण त्याला ना असलंच झाकणं होती, जी की बघू शकता तुम्ही, त्याची क्वालिटी काही चांगली नाहीये. पण हा जो जार आहे, ह्याची क्वालिटी लय भारी आहे. अजून एक मी ह्यातला घेईन, पण हा जरा चांगला टिकू दे मग हे. ओके, म्हणजे काचेच्या ज्या वस्तू आहेत त्या माझ्याकडे खूप कमी टिकतात माझ्या हातून, म्हणून मी आज एकच घेऊन आलेले हे, आणि हे 2 घेऊन आलेले. ओके, तर हे सगळं सामान किती रुपयाचं असेल सांगा बरं, आणि मी किती पनीर मसाल्याचे पाकिट आणले ते मला कमेंट करून सांगा. आजच्यासाठी एवढंच. सो आता मी हे सगळं रॅपअप करते आणि जाऊन झोपते. बाय.